हॅलो, मी कोकणातली यामध्ये तुमचं स्वागत आहे। आता मी बनवणार आहोत चारखंड्याची भाजी। तर कोकणात चारखंड्याची भाजी कशी बनवतात हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। आणि आता फणस धरले की कोकणात चारखंड्याची भाजी सुरुवातीला केली जाते। चला तर मग बघूया ती कशी बनवतात। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल चारखंडा म्हणजे काय? तर चारखंड्याची भाजी म्हणजे छोट्या फणसाची भाजी। तर ह्याला कोकणामध्ये कोरीची भाजी असेही म्हणतात। तर आता बघा आईने इथे आम्ही छोटी कोरी घेतली आहे, तर ती कापून घेत आहेत। त्याला बाहेरून आपण बघितलं तर काटे असतात छोटे छोटे, तर आपण हे पूर्ण मागचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे। व्यवस्थित त्याला साफ करून घ्यायचा आहे मागच्या साईडने, आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। आईने बघा मागची साईड त्याचे म्हणजे काट्यावाले साईड पूर्णपणे क्लीन करून घेतले आहे आणि त्याचे मस्त असे छोटे छोटे पीसेस करून घेतलेत। आता आपण छोटे पीसेस का करतो, तर ते आपल्याला उकडून घ्यायचे असतात। मग स्मॉल स्मॉल पीसेस केल्यावरती ते व्यवस्थित असे उकडतात। आता हे उकडलेले पीसेस आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत। पहिला फणस नाही धुवून घ्यायचा, कारण नंतर परत त्या काट्यांची घाण हाताला लागून फणसाला लागतेच। त्याच्यामुळे ते कट केल्यानंतर त्याला धुवून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता पाणी बघा किती ठेवत आहेत। पाणी त्या जेवढे फणसाचे तुकडे आहेत त्याच्याबरोबर असं ठेवायचं आहे पाणी, आणि त्याचं व्यवस्थित असं त्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। उकडताना तुम्ही थोडंसं मीठ घाला, म्हणजे मीठ त्याला व्यवस्थित असं लागतं। चला तर आता आपण ह्याला 2 शिट्ट्या करून घेऊया। आता आपण वाफवून तर घेतलं, तर 2 शिट्ट्या झाल्या, त्याच्यानंतर आईने कुकर बंद करून ते आणलं। आता काय करायचं पुढची प्रोसेस, तर आपण त्याला किसणीवरती किसून घ्यायचं आहे। काही लोक त्याला दगडाने ठेचूनही त्याची भाजी करतात, पण किसून गेल्यावरती छान असे त्याचे वेगवेगळे म्हणजे पीसेस होऊन छान ती भाजी लागते। तर असं आई जसं किसताय तसं ती भाजी पूर्णपणे किसून घ्यायची आहे आपण, आणि नंतर आपण त्याला फोडणी द्यायची आहे। किसून घेताना मस्त असं बारीक असं किसून घ्यायचं आहे, कुठेही त्याच्यामध्ये जाड तुकडा ठेवायचा नाही आहे। आता बघा आईने जी किसून घेतली आहे भाजी, छान असे त्याची बारीक किसली आहे। त्याला बघू शकता छान अशी भाजी किसून घेतलेली आहे, ती दिसते पण आहे सुटसुटीत छान अशी। तर चला आता नेक्स्ट प्रोसेस ते म्हणजे आपण ह्याला फोडणीला घालून घेऊया। आता आपण सगळ्यात पहिलं जी भाजी घेतली आहे त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ बघायचं आहे। जर कमी वाटलं तर थोडंसं ॲड करायचं आहे। तर मीठ थोडंसं कमी होतं, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं मीठही घालणार आहोत। हे घरगुती लाल तिखट आहे, आपला मालवणी मसाला, ते आपण घालायचं आहे जेवढे आपल्याला तिखट पाहिजे। त्याच्यानंतर मीठ, आणि हे आता सगळं घालून आपण ही भाजी जी आहे ती मिक्स करून घेणार आहोत। डायरेक्ट चमच्याने आपण ढवळली तर प्रॉपर अशी ती मिक्स होत नाही, कुठे मसाला जास्त कमी लागतो। त्याच्यामुळे शक्यतो त्याला पहिला हाताने असं मिक्स करून घ्या। आता बघा आईने छान त्याला मिक्स करून घेतलं आहे। आता कढई ठेवली आहे, तेल घालूया आणि आपण भाजी आता फोडणीला देऊया। तर त्याच्यासाठी काय काय लागतं, तर लसूण आपण मेन असते त्याच्यामध्ये, जास्त लसूण आपण सोलून घेऊन त्याला ठेचून घेतली आहे। मग ती प्रॉपर अशी त्या भाजीला लागते। ती लसूण थोडीशी लाल झाली की आपण त्यात घालणार आहोत मोहरी आणि कढीपत्ता। चांगलं असं त्याला फोडणीला तडतड असा आवाज येतो बघा मोहरी घातल्यावर। ते सगळं कढीपत्ता आणि मोहरी आणि लसूण थोडंसं लालसर होईपर्यंत त्याला आपण परतून घेणार आहोत। मग आपण घालणार आहोत मिक्स केलेली भाजी, आणि परत एकदा भाजीला ढवळून घेणार आहोत। आता ही भाजी साधारणतः 2 ते 4 मिनटं ही ढवळून थोडीशी गरम केली तर ही पटकन रेडी होते। याच्या पूर्वतयारीला थोडासा वेळ लागतो, पण ही भाजी नंतर करायला एकदम सोपी आणि टाईम कन्झ्युमिंग नाही आहे। तर तुम्हाला जर वाटत असेल तर रात्री आपण उकडून किसून ठेवू शकतो आणि सकाळी डायरेक्ट फोडणीला देऊ शकतो, असंही आपण करू शकतो। चला आता आपण भाजी सर्व करूया। छान अशी लागते फणसाची भाजी, तुम्हीही एकदा करून बघा। अजूनही कोरी आपल्याला मिळते, तर आपण करू शकतो ही भाजी। मस्त टेस्ट लागते आणि कितीही दिवस टिकते ही भाजी। नॉनव्हेजच्या दिवशी याच्यामध्ये तुम्ही जोला टाकूनही भाजी करू शकता, मस्त टेस्टी लागते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल एकदा सबस्क्राईब करा। तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओत। बाय।